हा लोढा म्हणजे काही एवढा मास त्याला? हा कुठला पालकमंत्री आहे? हा उपनगराचा पालकमंत्री आहे. हे आम्ही सेटलमेंटवाले नाही आहेत. मागे म्हणजे मागेच जावं लागेल आणि हे असला मुजोरगिरी इथे चालू देणार नाहीत आम्ही या वळीमध्ये. या सरकारला माज आलेला आहे. हे माजलेत म्हणजे गोरगरिबांचं रक्त पिण्याच्या करता हे लोढासारखे जे मंत्री आहेत हे म्हणजे खरोखर म्हणजे किती छळणार लोकांना तुम्ही. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. वरईत गाजणारा आणि वरईत गरम झालेला विषय, तापलेला विषय मंगलप्रभात लोढा विकासक या कंपनीच्या विरोधातला. स्थानिकांना कुठेतरी चिरडलं जातं आहे, त्यांच्या कुठेतरी हक्कांपासून त्यांना वंचित ठेवलं जातं आहे, अशा तक्रारी वारंवार येत आहेत वरईतून. हा विषय आहे भैयासाहेब रामजी आंबेडकर नगर आणि मद्रासवाडी ह्या परिसरातला वरई सिफेसच्या समोरच असलेला एक महत्त्वाचा प्लॉट आणि एक मोक्याची जागा, त्याला अनुसरून चाललेलं विकासक कंपनीची मनमानी. या विषयाला अनुसरून आपण आता दत्तू गव्हाणकर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते यांच्या कार्यालयात आलेलो आहोत. दादा, स्वागत आहे आपलं. विषय असा आहे, हा सर्व विषय तुम्हाला ज्ञात आहे, ह्याच वरईमध्ये आपणही राहता. काय काय सहन करावं लागणार आहे अजून वरईकरांना? विकासक कंपनी, लोढा, त्यांचं मंत्रिपद, या सगळ्या विषयावरून त्यांची असलेली मनमानी, याच्या तक्रारी आता वारंवार येत चालल्यात आणि वाढत चालल्यात. काय सांगताय? थोडक्यात सांगायचं म्हणजे या सरकारला माज आलेला आहे. हे माजलेत म्हणजे गोरगरिबांचं रक्त पिण्याच्या करता हे लोढासारखे जे मंत्री आहेत हे म्हणजे खरोखर म्हणजे किती छळणार लोकांना तुम्ही. म्हणजे तुमच्याकडे सत्ता आल्यानंतर त्या सत्तेच्या माजाने तुम्ही म्हणजे लोकांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतात. जसं तुम्ही सांगितलं की भैयासाहेब रामजी आंबेडकर नगर, तिथे त्यांनी तो बंगला बनवला आहे आणि रिहॅबचा पत्ता नाही. म्हणजे हा कायदा आहे का? कायद्याने तुम्हाला रिहॅबची जे स्लॅब असतात त्याच्या एक स्लॅब खाली तुमचा सेलचा असतो. तर कोणतेही नियम न पाळता तुम्ही म्हणजे जशी मुजोरीच करणार आहात. जसं मोदी साहेबांनी हा देश अदानीला विकायला काढला आहे. ही मुंबई काय या लोढाच्या घशात घालायची आहे का? आणि यावर कोणीच काही बोलत नाही आहेत. का बोलत नाही आहेत? काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही हे सहन करणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी त्या शौचालयाच्या बाजूला ती मोठी भिंत बांधण्याचं जे कारस्थान चालू आहे त्याची कोणती परवानगी यांच्याकडे नाही आहे, अशी माहिती मला मिळालेली आहे. दुसरं, त्या ठिकाणी त्यांच्या त्या बंगल्याला म्हणजे घाणेरडा ते दिसू नये शौचालय किंवा ते झोपडपट्टीचा भाग, याच्याकरता ती उंच बिल्डिंग उंच अशी ती भिंत बांधायची आणि ते लपवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय चाललं आहे काय? गोरगरिबांच्या झोपड्या लपवण्याच्या उद्देशाने तुम्ही तुमचं स्वतःचं वैभव दाखवायला तुम्ही हा लोढा म्हणजे काही एवढा मास त्याला? हा कुठला पालकमंत्री आहे? हा उपनगराचा पालकमंत्री आहे. त्याचं इकडे काय चाललं आहे? म्हणजे हा लोकांचा छळवाद का करायचा? याच्याविरुद्ध मी इशारा देतो आहे. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही याच्या विरोधात जोरदार आंदोलन करू. आणि हे आम्ही सेटलमेंटवाले नाही आहेत. मागे म्हणजे मागेच जावं लागेल आणि हे असला मुजोरगिरी इथे चालू देणार नाहीत आम्ही या वळीमध्ये. काय चाललं आहे? तुम्ही उद्या भिंत बांधणार, नंतर शौचालय तोडणार. पांडुरंग बुतकर मार्गावरचं शौचालय तोडलं, वळीतले किती शौचालय या लोकांनी तोडलीत. हे चालणार नाही, अजिबात चालणार नाही. दत्तू गव्हाणकरजी, हा विषय गंभीर आहे. सरकार दरबारामध्ये यावरती न्यायनिवाडा केला जात नाही. आदित्य ठाकरेंनी हा विषय विधानसभेत देखील उपस्थित केला होता. तेवढ्यापुरता ऑर्डर देण्यात आली, परंतु त्याचं काहीही फॉलो झालेलं नाही, असं अजूनही हे रहिवासी आणि तक्रारदार म्हणतात. पीडित आहेत, अक्षरशः बरेच वर्ष त्यांना ती घर मिळावं म्हणून त्या प्रतीक्षेत आहेत. अजूनही त्यांचं तसं काही होत नाही आहे. काय वाटतं, काँग्रेस किंवा आपण इतर घटक पक्ष याच्यासाठी कसं सक्रिय सहभाग घ्यायला या विषयात? बिलकुल, काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही आता या गोष्टींची शहानिशा करत आहोत. सगळी कागदपत्र जमवून आम्ही याच्याविरुद्ध एक मोठं आंदोलन छेडू आणि वेळ पडल्यास याच्या विरोधात आम्ही कोर्टादी दाद मागू. आणि सरकार दरबारी तुम्ही आता विधानसभेत मला आमचेही आमदार तिथे आहेत,
त्यांच्यापर्यंत त्यांच्यामार्फत अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला जाईल याची आपण खात्री बाळगा. हे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री दत्तू गवाणकर होते. अतिशय कडक भाषेत त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. सरकारला इशारा दिलेला आहे. आंदोलनाचा इशारा देखील एकतर्फी काँग्रेसने दिलेला आहे. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.